का रे, काय म्हणते, पाणी गिनी आहे का नाही येईल पाणी आपल्या? हा, कसं आहे पाणी? श्याम आहे तू तर असा विचारायला जसा का समुद्रात तुझ्या इरीत निले का? अबे लोकांच्या इरीले म्हटलं उन्हाळ्याचं जास्ती पाणी होतं, त्याच्यापेक्षा का तुझ्या इरील कमी आहे पावसाळ्यात नाही काय पाणी आहे का येले का? अबे म्हणजे माया घरचं का हो त्याच्यापेक्षा जास्ती भरेल राहते हेटले का? अशानं काय बोलीत होते बे तुझे संतरे? असाच आहे ना तू, म्हणजे दुसऱ्याचं सुद्धा दिसतच नाही. कमी पाणी आहे का ते? नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटं मोटर चालते ना भाऊ, म्हटलं 8 स्प्रिंकर. म्हणजे मग आता तू 15-20 मिनिटाच्या 8 स्पिन करणं ओलीत करतं नाही तू हे 4 एक कर. अबे लेका काही आपलं हातचंच लावतं. मी काय म्हणतो ऐक तू माय थांब, पेरणीची गडबड करू नको तू. कसं आहे तुझ्या इरील नाही पाणी आणि नांदीस लाल मातीची जमीन आहे म्हटलं भाऊ. तू पेरणीची गडबड करशील मग डबल पेर लागेल तुला, फालतू 10-15 हजाराचा हे होऊन जाईल डबल. अरे मग काय लोकांच्या डवऱ्यावर आल्यावर पेरू का बा मी? लोकांच्या डवऱ्याला येतील आणि माय पेरणं चालू राहीन. काय माणूस असले का तू? अरे टेन्शन नको घेऊ ना, 4-5 दिवसात अजून येते ना पाणी. पाण्याचं कसं आहे, एक झोड पाय ते 4-5 दिवस ते चालते, डबल झोड पाय ते 4-5 दिवस ते चालते. पाय बा मग तुझ्यात हिंमत अशी ओलीत करायची तर कर, मग नाही तर काही हरकत नाही. मी काय म्हणतो, जाऊ दे तिकडे, एकदा चान्स खेळूनच पाहू. असं वाट पाहिल्यापेक्षा काही पुरत नाही बाबा. करून टाकतो, आज दुपारून पेरून टाकतो आणि संध्याकाळी शिप लावून देऊ आपण. काय पैसे घ्यायचे तू घ्यायचो, लावून देऊ. नाही पैसे घ्यायचे नाही पाहिजे, मी तुझ्या वावरात लावू लागत जाईन, तुम्हाला वावरात लावू लागत जाय बरोबर पिटम पाठ. हां, मी नाही लावत रे बा तुझ्या वावरात. नाही हटले का? इकडून तिकडे पाईप न्याय लागते. मी नाही लावत. तू आहे 6 एकर, माय आहे 4 एकर. मी लावत नाही. तुला काय पैसे घ्यायचे घे, नाही तर नको घेऊ. जाऊ तिकडे, माझ्या लेकराला आणीन मी. म्हटले कसं मस्त हाताखाली आलता हे, पण आता काय बरं जाऊ दे तिकडे, तुझी मर्जी. मी फुकटातच करून देतो, काही हरकत नाही. आपण आपलं मन चांगला आहे ना, स्वभाव चांगला आहे ना आपला. बरं मग आता ते स्प्रिंकर दिला आहे ना वाटते तो त्या कंदील बुडेले का रे? मग काय आहे बजेट त्याचा, काही आणते ते? त्या बुड्याला द्यायला तर आहे गड्या, आता आणते काही का अजून. आता काय 8 दिवस म्हणे ते त्या दिवशी तर बा. आता 8 दिवस जर त्याच्या पैसे ठेवलं तर मग मी काय ना पाणी देऊ का? घरच्या यानं गार्डन पाईपनं पाणी द्यावं काय मग या सोयाबीनाले? कसं करा मग? हा मस्त आयडिया आला का? मी काय म्हणतो, एक आयडिया आला आपल्यापाशी आता. इससे लाठी भी नाही टूटेगी और सांप भी मर जाएगा. आता काय आयडिया आला बा तुझ्या खुरापती दिमागात नाही? सांग बा काय सांगतो तो. आपला सट पाहिला ना तो? माया सट जी आहे ना, त्या सटावर वरून नाव नाही आहे आपल्या सटावर. आपल्या सटावर अंदरून नाव आहे. अंदरून नाव म्हणजे 2-3 असे निशाण करेल आहेत मी. प्रत्येक पाईपाले, प्रत्येक याले, आपल्या स्प्रिंकरले. तर वरून पाहणाऱ्याला वाटते गड्या याले नावच नाही, म्हणजे बिना नावाचा, बिना मालकाचा सट आहे. पण तसं नाही, आपण खेडी करायला आपण अंदरून नाव टाकेलं जरा असं. हां तर मग कसं म्हणजे अंदरून नाव आहे तर काय मग? त्यात काय मोठी गोष्ट. आता तो पेरेल आहे ना, तुझ्यापाशी वलीत आहे, सगळं आहे का नाही बरोबर? तुझ्यापाशी सट नाही, तू माझ्या सट नाही तर भिकार चोडासारखा हमेशा. आता आपण अशी खेळी करू, बुड्याच्या वावरात आपली पाईप जायला आहेत, हाय का जाईल? जायलात मग बाकीचा प्लॅन आता सांगून काय करायचं? आता तुला मेन गोष्ट हे सांगतो, आपल्याला जायचं आहे आणि बुड्याच्या वावरातून पाईप आणायचे आहेत. अरे पण ते देत नाही म्हणणं 8 दिवस. अबे काय त्याला सांगून थोडी आणायचं आहे? सध्या नाही आणायचे ना, आपल्याला मागच्या वेळेसारखी चोरी करायची आहे ना. समजलं ना तुला काय म्हणणं आहे माया? हां तर कसं आहे, ते घेऊन येऊ आपण पाईप. अरे बाबा पाहिजो, मागच्या वेळेस वाचलो आपण, सापडलो नाही म्हटलं. आता जर सापडलो ना तर लयच खपकाव देत म्हटलं लोक गावातले आपल्याला. आधीच पेरण्या पाण्याचे दिवस आहेत, आधीच कटायला आहेत लोक भाऊ, म्हणजे कसं पिसायलेले आहेत, लयच हानतीन बरं म्हटलं, गोट्यानंच घेतात आपल्याला. उसका टेन्शन मत ले तू, वो जिम्मेदारी मैं संभालता हूँ. त्याचं तू टेन्शन घेऊ नको ना. ते मावर येईन सगळं, खपके खायचे असले तरी मावर. टेन्शन नको घेऊ तू फक्त जसं जसं करा तसं चाल माझ्यासोबत. हां पाय बा आता 15,000 रुपयासाठी काय करतो तू, जाऊ दे. अरे तू काय टेन्शन घेतं, मी करतो बराबर. काहीच येत नाही, नावं येत नाही आपलं पाहिजे म्हटलं. ठीक आहे बा, चाल मग. चाल तू पाय, तुम्ही बजेट लावतो. अर्ध्या घंट्यात तुला फोन करतो. डायरेक्ट तू कंदीलबुड्याच्या वावरात येतो, समजलं? बरोबर, कंदीलबुड्याच्या वावरात आपल्याला काय आहे? का पाटील साहेब, इकडे झाकट पडल्यावर कसं काय उराल तुम्ही अंधाराचे? काही बॅटरीक नाही, काही नाही, तुमचं वावर नाही इकडे, काय मेड म्हणजे काय एकांतात चालले का कसं काय? अरे कायचं काय, आता घरी बसू बसू कटा येते, निवडतेस ते काय, घरी काही मजा नाही. म्हटलं चला याव, लोकांचे पेरणे गिरणे झाले का नाही पाव, म्हटलं कसं काय निघालं का काय, कोणाचे डवऱ्यावर आले का आहे, पेरणं पाणी कसं काय, पाण्याचा हाल घ्यावं म्हटलं, गावातला हाल फिरत मग आलो इकडे संध्याकाळचं. अरे काय हाल घेता लोकांचा? बराबर आहेत लोक आपापल्या हालावर. मस्त चालू आहे, मस्त पेरणे झाले, पाणी येते समजा आता 3-4 दिवसात पाणी येते. काही विषयाने साधले लोकांचे पेरणे, 1-2 राहिलेत आसामी गावातले, 1-2 एकट दुकट राहतात ते, त्याचं काय आहे ते सोडून द्या. त्याची पेरणे होत राहतील, पायात बसतील द्यायचं, ते काही टेन्शन न घेऊ. मस्त गावाचे पेरणे साधले, सगळं झालं आता मस्त. 15-20 दिवसात मग टेन्शन नाही. तुमचं बराबर आहे, आता 15-20 दिवसात टेन्शन नाही तुम्हाला, बराबर राखणीला लागतं तुम्ही, नाही तर मग खूप काप करणं आहे का नाही? मग काय तर सध्या लोक जराशी नॉर्मल आहेत. आता 15-20 दिवसांनी बराबर कूप करणं येते, द्यायची काळजी हे ते. ढोरं येतात वावरात असं होते, ते सोयाबीन वर आल्यावर मग ढोरं येतात ना, त्याच्यानं मग कूप करणं, नाही तर मग कोणी राखण ठेवते. माय तर बजेट आहे गड्या, बुर्रा बसते.
तेच ना, बराबर पोटापुरतं कमावता तुम्ही. बस अजून काही पाहिजे नाही आपल्याला, जास्तीची आशा नाही आता. लवकर दिवस कमी राहिले आपले. बस पोटापुरतं कमावायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मस्त संध्याकाळची सुकूनचीच नींद येते. ते आहे ना, आपण काम केल्याशिवाय झोप येत नाही लेकाचा. कसं आता मी पाय ना बसतो ना दररोज, झोपच येत नाही रातच्यानं, काळजीनं काम केल्याशिवाय झोपच येत नाही. काय करतो मग? पहा राजा, मला वाटते राजा ज्याच्यापाशी जास्ती पैसा राहते ते रातच्यानं आरामात झोपत असेल. आम्हालाच काळजी आहे काय? नाही, तुम्हाला काळजी असते नाही, मला असं नाही वाटे बा. अरे कायचं काय, जीवन म्हणजे काळजी आहे, जीवन म्हणजे संघर्षच आहे रे बा. काही नाही, ज्याच्या त्याचं आपापलं बरं राहते, ज्याचं त्यालाच माहीत राहते. या बुट घ्यायला काही गरज होती का बरं? मुकाडान घरी झोपावना, दिवस कमी राहील ना. कसा यमराज आला तर चालले जासान म्हणा, रस्त्यानंच भेटला तर घरी जायचा चान्स भेटीन नाही ना. कायले गावाच्या बाहेर बसते तर घरी राहू ना माणसं आहे ना घर. नाही तर काय, इकडच्या इकडे कचकले तर माहिती नाही पडायचं गावात मी किंवा बुडगं मेलं म्हणून. कोण त्याच्या घरी न्यावं काय करा. घरी असलं तर माहीत तरी पडेल नाही बुडगं गेलं. आता इकडे जर कचकलं तर मला सांगा तुम्ही, कोणाला माहीत पडते गावातनी? रातभर राहते का नाही ते, उद्या सकाळी हागायला येणार राहिले दिसते ते की बुडगं मेलं म्हणून. काही गरज आहे का बरं गावाच्या बाहेर येऊन बसायची? नाही तर काय लेका. का बाजी कायच्या गोष्टी चालू आहे? लहानपणीच्या गोष्टी करू राहिले काय? अरे शिवलाल, काय म्हणतं? कुठे चालला म्हटलं इकडे संध्याकाळचा झाकटीचा? कुठं चालला? गावगी सोडून चालला काय म्हटलं? लयच टरेल आहे लेकाचं बुडकं. मारायला झालं तरी पण म्हणजे शिल्लक बोलल्याशिवाय राहतच नाही. अरे नाही पाटील साहेब, इकडे असं आलो जरासं वॉकिंग करायला, जॉगिंग गिगिंग. बराबर आहे, वॉकिंग पाहिजे ना. घरी बसू आयतं खाऊ जरा हे झालं ना, वजन वाढलं असेल ना. कामं करत जा जरा शे, इकडे तिकडे हिंडत नका जात तुम्ही दोघं जण. मग लय लोक सांगते तुम्ही लय अपित्तरपणा करता म्हणते गावातनी. इकडून तिकडून काही काबाडी करत राहता म्हणते का, काही कामं नाही, धंदे नाही, काही नाही. वावर गिवर पेरलक नाही म्हटलं? सुनीनं चहा नाही दिला वाटते घरी, इथे येऊन फुटून राहिले गाड्या. ह्या कायच करा. नाही त्याच गडबडीत धाव मी आज बोलावलं ट्रॅक्टरवाल्याले, पण ते आलाच नाही आज लेकाचा. सरपंचाचा ट्रॅक्टर ते झाबरा गेलं तर दूध घेऊन, तर मग काय त्याचं झालंच नाही. आता ते उद्या सकाळी येते आणि तेवढं आपलं पेरून देते. ते कसं पाण्याची वाट पाहिली मी म्हटलं काही फायदा नाही आता, मग शिपनं लावता येते म्हटलं बाबानी. स्पिंकर आहे, सगळं आहे, सट आहे म्हणते तुझ्यापाशी. मग द्यायचं झमकून कुठे वाट पाहत बसतं बाबा. मग का लोकांच्या डवऱ्यावर आल्यावर तुम्ही पेरतात काय? लवकर करायचे कामं. मी काय म्हणतो, चाल बरं सटक बरं इथून चटकन, लय मॅड करते ते. चाल बरं लवकर. हो ते करतो, लवकरच करतो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. उद्या संध्याकाळ लोक वावर पेरून देशील तुम्हाला बस. तेच म्हटलं. बरं मी काय म्हणतो साहेब, मग तुम्ही इथं कसं काय बसले म्हणजे काऊन आले संध्याकाळच्या टाईमला? तुम्ही काऊन आले इकडे कार्यकसरत? काऊन आले म्हणजे आलो मी फिराले. हो का, बरं ठीक आहे, येतो मग आम्ही येतो. या कामं गिमं करत जा जराशे. हिचं कबाडे कमी करत जा गावात नाही सरे. हे दोघं असे आहे आपल्या गावात नाही लईच की. कोणाची म्हैस चोर, कोणाचे पायप चोर, कोणाचं काय चोर, अरे त्या दिवशी त्या लहान लेकराची सायकल होती हो, सायकल त्याचा चक्का काढून नेला ना राजा यानं. काय माणूस आहे का काय आहे? मागचा चक्काच गायब केला. आता ते बिचारायला काय माहित बा, त्यानं घरापुढे उभी केली आणि चक्काच गायब केला नाही का घोर. मग आता काय करता? उच्चा मायबीन म्हणजे चक्काच गायब केला नाही यायले एखाद दिवस बत्ती द्यास लागते. जरासं कसं आहे, सुतवा लागते यायले, तवा कुठे जाग्यावर येतील हे दोघं जण. नाही तर काही हे नाही, खरं नाही. जाऊ दे तिकडे, आपलं काय करावं लागते. चला मग घरी चला. बरोबर चला मग, आता अंधारा पडून राहिला, चल घरी चल. झोपडी रे बा, का रे बा, हे झोपडी आहे का? घर बनवून टाकलं बुड्याने इकडे का? काही मिळच नाही का इकडे? काही आलोच नाही मी का? झोपडी म्हणजे एकदम मायाबी नव्हती, म्हणजे राहिले याल बुडते रे बा. अरे मग बुडगा कमी कलाकार आहे का? कोणाचं दांडू आहे का? रस्त्याने दिसला, बल्ली गेली दिसली की उचलून घेऊन येते वावरात. आणि इकडे या कोपऱ्यात काय माहीत पडणार आहे? आंधी इथं पाणी राहे. आता त्या बुड्यानं कसं आहे, जरासं हे करून ते करून जरासं पाणी ते आटते ना आता, त्याच्यानं तिथं जरासं मुरुम गिरुम टाकून त्यानं पद्धतशीर झोपडीपुरती जागा चांगली केली. बाजूनं वावर आहे, टेन्शन नाही. झोपडीतून सगळं वावर दिसते, वावरातली जागा गेली नाही, काही नाही. फुकटच्या जागेत झोपडी झाली ना मस्त उड्याची. नाही तर काय बा, बिलाट आले का बुडगं? मग तर मायबीन दुसऱ्याच्या जागेत, तसं मग सरकारच्या जागेत स्वतःची झोपडी केली, दुसऱ्याचे लाकडं चोरून आणलं काय, ह्याचं हे आणणं काय, त्याचा बांबू आणणं काय, त्यांना जमकून दिली रे बा. अरे तुला सांग का, बुडगं इतकं भारी आहे. आपण तर हाच चोट्टे समजा, पण बुडगं महा चोट्टा आहे आपल्यापेक्षा. अरे म्हणजे कोणाचा दारात जर असे बांबू जर म्हणजे साधी काडी असली ना, तुराट्याची काडी जरी असली ना, तरी बुडगं चालता घेऊन येते, उचलून येते. इतकं भारी आहे बुडगं. काय सांगा तुला, म्हणजे काय बेकार काम आहे. अरे नाही बा, आपण पाहिलं का मायाबीन घरच बनवून टाकलं का त्यानं, का कमाल आले का? मग काय तर बा, म्हणून तर म्हटलं बुडगं दिवसभर घरी नसते, वावरातच काय करते बा. आता समजलं इथं येऊन मस्त झोपत असेल का टाईट मध्ये. नाही तर काय रे बा, मस्त टाईट मध्ये झोपेत असेल का? मग पाय ना बा, पेटी गिटी आहे मायाबीन, पेटीत काय सामान ठेवलं आहे का अजून? मी काय म्हणतो, फोडतो पेटी? हा
पेटीतनी काहीच जास्ती महत्त्वाचं नसते. वावरात थोडी नाही ठेवणार आहे सोलंगीनं आणून ठेवून. ते पेटीचं नंतर पाहू. पहिले पाईप उचल, पाईप जाऊ देऊ आणि स्प्रिंकर घेऊ, मोकळे करू, हे सट वॅप करू पहिले आणि मग पाहू पुढचा हँड मारू त्याच्यावर पुढच्या रविवाराच्या आसपास. मग सध्या पाय पण हेच घेतं नाही. चटकन उचल आणि धकू देते वावरात नेऊन ठेवून देऊ. बरं बरं, मग चाल लवकर. मग बा काही टाइमपास करून काही फायदा नाही. काय 7-7:30 झाले असतील आता. चाल लवकर चाल, काही फायदा नाही तर लवकर थांबून लवकर बुडकाचा बुडगा 8 वाजता 8:30 वाजता चक्कर मारायला येते वावरात नाही. त्याच्यानंतर गायब होऊन जाते सगळं, जिकडे तिकडे होते. चाल मग लवकर घेऊ चल.